मायर्याणं मायादिष्टनं तेषानं मच्चानं तेरेगुणपालनराणं सवसावनं पत्रेरिच कदमंचे विपूजने वंदामि नमस्सामि तपोकोपकोपयो सुगैकमनं समानवर्णं जन्मसम्पत्ति हो मच्चं वन्दितु सर्वसिद्धे ध्रुवमचलमनोहरं गरीवते ओषामि समयपाहुर विणमो सुदकेवली हरिदं नमस्मय साराय स्वानभूर्याचकासते चित्सहाय भावाय सर्वभावान्तरर्चिते। सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी प्रत्येक क्षणी आपल्याला वस्तू व्यवस्थेचा विचार करायचा आहे। वस्तू व्यवस्था जर समजायची असेल तर त्यासाठी बेसिक काय समजलं पाहिजे? 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, निश्चय नाही, व्यवहार नाही, उत्पादे ध्रुव, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही, क्रमनियमित पर्याय कशी असते, हे जर बेसिक समजलं तरच आपण अतींद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही। म्हणजे लौकिकात साधं आपल्याला एखादी डिग्री घ्यायची असेल तर तिथं काय करतो? अभ्यास करतो, कसं काय असतं ते सगळं सर्वे करतो आणि मगच तिथं त्यामध्ये पारंगत होतो। म्हणजे फक्त डॉक्टर व्हायचं आहे, थेरॉटिकल शिकलो तर चालतं का? तर प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे। तसं इथं सुद्धा आपण शास्त्रातले शब्द वाचले आणि नंतर अनुभूतीचं प्रॅक्टिकल केलं तरच आपण सम्यक दर्शनाला प्राप्त होऊ शकतो, अतींद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकतो। आनंद पाहिजे म्हणतो, पण आनंदाचा मार्ग काय आहे हे मात्र आपल्याला समजत नाही। आतमध्ये डोकावलो तर आनंद आहे, बाहेर डोकावलो तर दुःखच दुःख आहे। बघा लौकिकामध्ये सुद्धा 144 कलम चालू आहे आणि बाहेर डोकं काढलं तरी सुद्धा गोळी बसते। तसा 144 कलम समय सातच्या 144 गाथेमध्ये आपल्यावर लागू केलाय। जो स्वतःच्या स्वभावात राहतो तो निर्बंध आणि बाहेर गेला शुभ अशुभ विचार आले की आपल्याला कर्माची गोळी बसलीच म्हणून समजायचं। मग तिथं किती आपण म्हटलं नको नको मला कर्म नको, मी एवढा मोठा आहे माझ्यावर दया करा म्हटलं तर कर्म सोडतात का? सोडत नाही। सोलापूरला मध्ये दंगल झाली होती, त्यामध्ये एक वकील रस्त्यावर निघालेला आहे आणि पोलिसांनी काठीने मारायला सुरुवात केली। तो मी वकील आहे मारू नका। ते म्हणतात वकीलच नाही तर काही अस, तू चूक केली ना, कायदा मोडला ना, तुला मार बसणार। मग असं आपण म्हणायचं की मी चक्रवर्ती आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी श्रीमंत आहे, मला ह्या कर्माने पकडू नये। तर कर्म तसं काही भेदभाव करत नाही। जितके आपले विकृत भाव होतात तितका आपल्याला बंद झाल्याशिवाय राहतच नाही। म्हणून म्हटलंय की दिल एक अदालत है, उसमें सच का फैसला सच, झूठ का झूठ। म्हणजे आतल्या कोर्टामध्ये खऱ्याचं खोटं होत नाही, खोट्याचं खरं होत नाही। बाहेरच्या कोर्टामध्ये एखाद्या वेळेस कमी जास्त न्यायनिवाडा होईल, पण आपण ज्या टिंजचा विचार करतो त्या टिंजचा आपल्याला बंध त्या क्षणीच होतो। सीतेने पूर्वभवामध्ये काय केलं होतं? एक तरुण मुनी आहे आणि एक वृद्ध मुनी आहे आणि एक तरुण आलिका आहे आणि एक वृद्ध आलिका आहे आणि त्यांचा संघ एकत्र आलेला आहे आणि पूर्वाश्रमीचं नातं आहे की ते वृद्ध मुनी आहेत ते सासरे आहेत आणि जे तरुण आलिका आहे ते सून आहे आणि काही नाही, फक्त रत्नंद्रय कुशल आहे का एवढंच ते एकमेकांना विचारत आहेत। आणि सीतेचा जीव पूर्वभवात पुरुष असतो आणि तो आपल्या 2 मुलांसहित खिल्ली काय करतो, लांबून पाहतो आणि म्हणतो तरुणाला तरुणी मिळायला पाहिजे होती आणि वृद्धाला वृद्ध। म्हणजे तिथं काहीही त्यांचं विकृत चाललेलं नव्हतं, पण असा विकृत विचार केला तर अनेक भवामध्ये त्या सीतेच्या जीवाला काय झालेलं आहे?
यमयातना भोगाव्या लागल्या. पुढच्या भवामध्ये ती स्त्री झालेली आणि तिला पोट फुटलं म्हणून नवऱ्याने हाकलून दिलंय. गर्भात 2 बालक आहेत आणि खूप मोठी श्रीमंती असते, सगळं गेलं आणि ते बालक जन्माला आल्यानंतर तिनं 2 दिशेला दोघांना टाकून दिलंय. आणि परत पुढे घटना काय घडली की त्या दोघांचा विवाह झाला. मोठे झाल्यानंतर माहित नाही ना, बहीण भाऊ आहेत हे 2 सेठजीकडे हे 2 जण वाढलेले आहेत आणि त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर तो पती व्यापाराला म्हणून परदेशी गेला आणि ही विचार करते इतके दिवस झाले अजून कसे काय येणार, म्हणून एका मुनींना विचारते की काय आहे ह्यात, मला सांगा, तुमचं ज्ञान काही ह्यात दिव्य समजून घेत असेल तर मला समजून सांगा. त्यांनी सांगितलं की तुझा तो पती नसून भाऊ आहे आणि तो आता जिथं व्यापाराला गेला तिथं आईशी रममाण झालाय, कारण ती आता काय झाली आहे, वेश्या झालेली आहे आई, आणि तिथं तो रममाण झाला. तिच्यापासून त्याला एक पुत्र पण झालेला आहे आणि हे ऐकल्यानंतर तिला वैराग्य झाला, तिने दीक्षाच घेतली. म्हणजे किती दुर्दशा झाली. फक्त मुनी आणि आलिकेविषयी व्यभिचाराचा आरोप केला तर त्याचं हे फळ तिला मिळालंय. आणि परत रावणाच्या घरी पवित्र असताना सुद्धा लोकांनी काय म्हटलं, ही कलंकिता घरी आणलीच कशी, आणि राजा कसा करू लागला तर आपण प्रजा पण करायला चालतंय. म्हणजे सगळीकडे काय झाला अनर्थ. एकच विचार चुकला की कलंकाचा भाव, व्यभिचाराचा आरोप करण्याचा भाव केला, त्याचं फळ तिला अनेक भवात मिळालं. मग आपण तर किती भाव करत असतो असे, 1 का 2 हजार. बघा कुठलीही बातमी वाचतो किंवा कुठलंही मासिक वाचतो, त्यात काही खरं असतं खोटं असतं आणि असं वाचून आपण भाव करतो की मग असे हे आहेत तसे हे आहेत, आपल्याला काही देणं पण नसतं आणि घेणं पण नसतं. मग असे विकृत भाव करून आपल्याला कसं आहे की आयुबंधाची वेळ असेल तर 8 प्रकृतींचा बंध होतो आणि आयुबंधाची वेळ नसेल तर 7 प्रकृतींचा बंध होतो आणि सतत निरंतर 7 प्रकृतींचा बंध चालू आहे. देव दर्शन करताना सुद्धा पाप प्रकृतीच बांधतो की पुण्य प्रकृतीच बांधतो की दोन्ही पण बांधतो, दोन्ही पण बांधतो. कारण का, घाती कर्म त्याही वेळेस बांधवतो आणि घाती कर्म म्हणजे सगळे काय आहे, पाप कर्मच आहे. मग अशा रीतीने देवदर्शन करताना स्वघाती कर्म पाप प्रकृती बांधल्या जातात. मग संसार करताना, बाहेरचे विचार करताना तर किती पाप होतो, म्हणून आपण किती सावधान राहायला पाहिजे. प्रथमानियोग, करणानियोग, चरणानियोग, द्रव्यानियोग यांचा अभ्यास केला तर आपल्याला प्रथमानियोग ह्या घटना सांगतो आणि आपल्याला सुधारायला चान्स देतो की तू असे विकृत भाव करू नकोस. चरणानियोग सांगतो की जे वाईट आहे ते सोडून दे. द्रव्यानियोग सांगतो परिणाम असे आहेत आणि कर्णानियोग सांगतो ऐसा करने से ऐसा होता है, असे परिणाम केल्यावर असा बंद होतो. म्हणून प्रथमानियोग ऐसा था म्हणजे घटनेचं वर्णन करतो. चरणानियोग इसे छोडो म्हणजे जे वाईट आहे ते सोडायला सांगतो, पण तेही अनुभूतीपूर्वक सोड म्हणून सांगितलंय, नुसतं चरणानियोगासाठी नाही. त्याच्यानंतर कर्णानियोग सांगतो अशा परिणामांनी असा बंद होतो, ऐसा करने से ऐसा होता है. आणि द्रव्यानियोग सांगतो ऐसा है. 3 परिणाम आहेत, शुभ परिणाम, अशुभ परिणाम आणि शुद्ध परिणाम. आज सकाळपासून किती परिणाम केले आपण, शुभ केले की अशुभ केले की शुद्ध पण केलं. बहुलतेने अशुभच झालं. जेवढं काही आपण पूजा भक्ती वगैरे धर्माच्या बाबतीत विचार केला तेवढं काय झालं, शुभ झालं. आणि एक अनुभूती घेतली तरच आपण काय होतो, शुद्धोपयोगाला प्राप्त होतो. म्हणून धर्माप्रमाणे वागायला शिकलो तर मग कुणी म्हणते काय नाही फार झालं तर द्रव्यानियोग थोडा बरा वाटतोय बघा, चरणानियोग वगैरे जरा किचकट आहे, ते कर्णानियोग तर आणखीन किचकट आहे, ते काय नको, फक्त ध्यान करा, आपलं समयसर वाचा तेवढंच बस. असं एकांगी ज्ञान केलं तरी आपलं चुकलं. 4ही अनुयोगांचा आमच्या जीवनात सुमेळ असेल तरच आम्ही करू शकतो, अन्यथा नाही. म्हणून 4 अनुयोग म्हणजे आमचे 4 मित्र आहेत. आणि मित्र कसा असतो,
काळी जो खरा आपल्याला उपयोगी पडतो तो खरा मित्र, आणि जो आपल्याला संकटात सोडून देतो तो मित्र नाही. मग जे जे औदैक भाव आहेत ते संकट आहे, आणि त्या संकटात आम्हाला स्वभावाची रुची लागली तर आम्ही या संकटातून आत्ताच करू शकतो, वेगळा क्षण नाही. म्हणजे जितका आम्ही स्वभावाला जाणतो तितका आम्ही तरलो, आणि स्वभाव सोडून आम्ही जे जे करतो ते सगळं आमच्या दुःखालाच कारण आहे. म्हणून प्रत्येक क्षणी आम्ही इतके विचित्र भाव केलेले आहेत आजपर्यंत, त्यामुळे संसार वाढला. आता आम्ही फक्त हा मी चिदानंद असं जाणण्याचा प्रयोग केला, आणि विकल्पाच्या भूमिकेत अशुभात जाऊ नये म्हणून शुभामध्ये राहिलो, आणि हे संस्कार आता दृढ झाले तर पुढच्या भवांसाठी पण ही शिदोरी आहे. जसे कषायांचे संस्कार असतात तसं आचार्यांनी समयसारमध्ये 227 130 गाथेमध्ये सांगितलंय, भेद ज्ञान वासना बलेन. भेद ज्ञानाची पण वासना आहे, म्हणजे तोही संस्कार आहे, आणि त्या संस्कारामध्ये तो पुढच्या भवात सुद्धा परत परत अनुभूतीला प्राप्त होतो. मग पहा, एखाद्या व्यक्तीकडे आपण पाहिलं, अनोळखी व्यक्ती आहे, पाहिलं की काय होतं, प्रेम वाटतं, किंवा एखाद्याकडे पाहून राग येतो, द्वेष होतो. का असं झालं? पूर्वजन्मीचा हा ऋणानुबंध आहे, संस्कार आहेत, आणि त्या संस्कारामुळे काय झालं की अशा रीतीने प्रेम किंवा द्वेष हा खेळ चालू झालेला आहे. मग तसंच मी जाणणारा आहे हा संस्कार आतमध्ये जर सुरू झाला तर तिथं काय आहे की त्या संस्कारामुळे आमचा पुढचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. म्हणजे कुठेही गेलो, खाताना मी खाणारा नाही जाणणार आहे. आज प्रयोगच करून बघायचा, घास उचलताना मी घास उचलणारा नाही जाणणार आहे. शरीराची क्रिया चावण्याची चालली असेल तरी मी त्या घासाला चावणारा नाही जाणणार आहे. असे इतका संस्कार दृढ करायचा की आज विसरणारच नाही. तो घास घशातनं खाली गेला तरी सुद्धा मी जाणणार आहे, त्याचा माझा काहीच संबंध नाही. एक तर लक्षात जेवताना मी जाणणारा आहे, खाणारा नाही. एक नसेल तर एक बोर्ड तयार करायचा. मी अंशन स्वभावी आहे. अंशन म्हणजे खाणं, अंशन म्हणजे न खाणं. मग स्वयंपाकघरात बसल्यावर तो बोर्ड समोर ठेवूनच बसायचा. आपल्याला आठवत नाही ना, तर असा प्रयोग करायचा की अशा पद्धतीने त्याच्याकडे बघून तरी परत आपलं चिंतन होईल. नंतर कुठं आणखी विभाव करू लागलो तर हे स्पर्श रसगंध वर्ण भोगणारा मी नाही, मी जाणणाराच आहे, न्यायकच आहे, असं आतमध्ये आपण स्वतःला जाणू लागलो तर प्रत्येक क्षणी आपण निराकुल जीवन भोगतो. म्हणून कसं आहे की प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. किती आपण बोललो शब्दाने, आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, पण आतमध्ये अनुभूतीच नसेल तर आपल्याला ह्या करण्याला काहीच अर्थ नाही आहे. म्हणून एका वक्त्याने म्हटलंय की न मेरे पास पॉकेट की हिट है, न मेरे पास लॉकेट की हिट है, न मेरे पास जॉकेट की हिट है, लेकिन मेरे पास है सुपर हिट और वह है मुझ में हिट. कोणती सुपर हिट आहे? तर अनुभूतीची अशी सुपर हिट आहे की तिथं सगळे विभाव संस्कार गळून पडतात, आणि हे आपलं पॉवर हाऊस असं आहे की कधीच बंद पडत नाही. एक एक गुण म्हणजे अनंत पॉवर आहे, आणि ह्या आपल्या पॉवर हाऊस मध्ये कधी बिघाड झाला, बंद पडला असं होत नाही. आम्ही आत पाहिलं की कार्य चालू झालं, आम्ही बाहेर पाहिलं तर मात्र दुर्दशा होते. म्हणून इतकं मोठं आतमध्ये गोडाऊन भरलेलं आहे. तसं गोडाऊन भरलेलं असलं आणि गिऱ्हाईक खूप यायला काय विचार येतो, भरपूर माल आहे, काय येऊ दे, अजून किती पण येऊ दे, आणि पैसे ठेवायला भरपूर मोठी पेटी आहे. आता पेटी म्हणजे एक खोलीच करून टाकली. मग अशा पद्धतीने आपण तिथं निर्धास्त असतो. मग तसं आपलं आतलं अनंत गुणांचं गोडाऊन प्रत्येक क्षणी भरलेलं आहे. फक्त पर्याय आतमध्ये अंतर्मुख केली, हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली की तिथंच आपण आनंदाला प्राप्त होतो. आणि हे अनुभूतीचं बळ असेल तर जीवनात ज्या ज्या घटना घडतात, कुणी आपल्याला अनुकूलता देतं, कुणी प्रतिकूलता देतं, तर सगळीकडे आपण विचार काय करायचा, अपना माल खरे है. म्हणजे मी कधीतरी त्यांना अनुकूलता दिली म्हणून मला आज त्यांच्याकडनं अनुकूलता मिळाली, मी कधीतरी प्रतिकूलता दिली म्हणून प्रतिकूलता मिळाली. बाहेर कोण अनुकूल पण नाही. आत्याकडे जेवायला गेल्यानंतर ती त्याला पक्वान्न करून खाऊ घालते, खूप गरीब आहे,
आणि हा चांगलं झाला म्हटलं की एकच वाक्य म्हणायचं, तेरा मान तू खा रहा. त्याला वाटलं की ती गरीब असून सुद्धा ही चांगली आहे. आणि निघाल्यानंतर तो म्हणजे ठेवलेला शर्ट कुठे गेला. ती म्हणाली की तुला तेच सांगत होते की तेरा मान तू खा रहा है. त्या शर्टलाच काहीतरी करून तिनं पैसे आणलेले आहेत आणि जीव घातलेला आहे, मग त्याचंच त्याने खाल्लेलं आहे. तसं आपल्या जीवनात आज खूप चांगलं घडलं, सगळे आपल्याशी खूप घरामध्ये चांगलं वागले तर आपलाच आपण मार खात असतो. पूर्वभवात आपण त्यांच्याशी तसा व्यवहार केलेला असतो म्हणून ते तसा व्यवहार करतात. आणि आता आपलं कुणी ऐकतच नाही घरात, तर आम्ही कधीतरी त्यांचं ऐकलेलं नसतं म्हणून आज आम्हाला तशी पर्याय प्राप्त झालेली असते. मग आता धार्मिक क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा काय झालं की कोणी आपलं ऐकलं नाही, की तिथं समजायचं की आपण सुद्धा कुणाला तरी धर्म कर म्हणत असताना पूर्वभवात आपण ऐकलो नव्हतो. त्याचा हा उदय आहे, दुसऱ्याचा दोष नाही, आपलाच दोष आहे. म्हणून देवशास्त्र गुरूंची जर वाणी अंतरंगामध्ये आपण आत्मसात केली तर तिथं आपल्याला लक्षात येतं की आपले परिणाम सुधारायला चान्स आहे. आणि जर सारखं आपण काय करू लागलो, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हे बरं आहे, हे नको, असं नेयार्थ परिणाम करू लागलो तर तिथं अशांती झाली. म्हणून प्रयोग कसा करायचा प्रतिक्रमणाचा, की सुनेने आज स्वयंपाकच केला, आपण सगळं केलं आणि परत संकलेश करू लागलो, कसली भेटली कुणास ठाऊक. तर ते संकलेश करण्याच्या ऐवजी 108 वेळा नमोकार मंत्र प्रायश्चित्त म्हणून म्हणायचं. आणि बघा खरोखरच असा इतका चांगला प्रयोग होतो की तिच्याविषयी कलुष्टा केलेली तिला लाज वाटते आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणते सासूबाई राहू दे, सगळं मी करते, तुम्ही काहीच करू नका. आणि अशा घटना घडलेल्या आहेत. कारण एकांचा मुलगा मुद्दाम अष्टमी चतुर्दशीला रात्री जेवायचं, त्रास द्यायचा, असं करायचा, धर्माचं नाव काढू द्यायचं नाही. आणि त्यांना ही कला समजली प्रतिक्रमणाची. आणि समजल्यानंतर त्यांनी काय केला, तो तसा केला की नाही, तिकडे आपण जाप करायचं, त्याला काहीच म्हणायचं नाही, परिणाम पण आपले बिघडून घ्यायचे नाही. आणि असं करता करता इतकी सुधारणा झाली की तो फॉरेनला निघालेला होता, तो म्हणतो आता मी फॉरेनला पण जाणार नाही, मला तुझं पटलं. म्हणजे असे काही त्यांचे भाव आता व्यक्त करते, शब्द वेगळे असतील. म्हणजे त्याची इतकी परिणती झाली की एकदा इथं सुद्धा येऊन गेला, धर्म ऐकून गेला आणि त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणजे जो कधी इकडे यायला सुद्धा तयार नाही धर्माकडं, त्याच्यामध्ये इतका मुलाग्र बदल झाला. म्हणजे कुणाच्यात बदल करायचा असतो पहिल्यांदा आपल्यात. आपण काय म्हणत असतो, समोरच्यात बदल होऊ दे मग मी बदलतो. तर समोरचा कधी बदलत नसतो, आपण बदललो तर सगळं विश्व बदललं. म्हणून आपली ज्ञानदृष्टी असेल तर संपूर्ण जग आपल्याला चांगलं दिसतं. आणि आपलीच दोष दृष्टी असेल तर सगळं जग आपल्याला विचित्र दिसतं. म्हणून बुरा मैं खोजने चला, बुरा न मिला कोई, मैं मुझ में देखने लगा, मुझसे बुरा न कोई. म्हणजे बाहेर कुणीच वाईट नाही, पण मी माझ्यामध्ये शोधू लागलो तर माझ्यासारखा वाईट मनुष्य शोधून मिळणार नाही. वाटतं का असं प्रत्येकाला मी वाईट आहे असं वाटतं का? कारण मी अवघड शास्त्रातला प्रश्न विचारलेला नाही, वाटत नाही. प्रत्येकाला वाटते मी किती अगदी जेंटलमन आहे, माझ्यासारखा अगदी फॉरवर्ड मीच, माझ्यासारखा चांगला मीच. हा विचारच इतका घाण आहे की आपणच आपली सिद्धी केली की आपण ज्ञानी नाही, पर्यायामध्ये आपण मोठेपणा मानलो. म्हणून छडालामध्ये म्हटलंय की नाही, अज्ञानीची ओळख कशी केली आहे, मैं सुखी दुखी मैं रंग राम, मेरो धन गृह बोधन प्रभाव, मेरे सुततिय मैं सबल दीन, बेरूप सुभग मूरख प्रवीण. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, निरंग आहे, मी राव आहे, मी सौभाग्यशाली आहे, मी दुर्भागी आहे. सगळे विचार कसे आहेत, चुकीचे. नंतर माझी स्त्री, माझे मुलं, कोण आहेत आपले? आता आपल्या शरीरात वेदना होऊ लागल्या तर कोण कोण वाटून घेता घेऊ देत, म्हणजे त्यांना आपण आपलं म्हणता येईल. घेतात का कोण वाटून जायची काही? कोण नाही ना, कळलं नाही एवढं तरी आता आपल्याला. म्हणून आता समजून घ्यायचं की माझा संसारात कुणी नाही, देवशास्त्र गुरु जसं सांगतील तसं आजपासून मी
तितकं सुधारते, पण आपण जितकं मौन घेतो तितकं सुधारत नाही. वचने का दरिद्रता, की वचनात तर का दरिद्रता करायचं? मग मना प्रथमानुयोग असो, चरणानुयोग असो, द्रव्यानुयोग असो की कर्णानुयोग असो, चारही अनुयोग मान्य आहे. किती मौन घेतात लोक. म्हणजे आपल्याला जिथं सुधारायचंय तिथं गप्प बसतो आणि जिथं बोलायला नको तिथं किती भरमसाठ बोलतो. मग आता आपल्याला आज आपल्यावरच प्रयोग करून घ्यायचा आहे की मी खरोखर जिनेंद्र भक्त असेल तर मला जिनेंद्रांची पूर्ण वाणी मान्य आहे. मी माझ्या मनाचं त्यात काही सुद्धा घुसडणार नाही. इतकं जर आपण ठोस झालो तर आपला हा भव झाला की दुसऱ्या तिसऱ्या भवात आपल्याला शॉर्टकटने कुठं जाता येत आहे? पूर्ण आनंदाला प्राप्त होता येत आहे. खूप शॉर्टकट थोडासा आहे. जो अनुभूती घेतो वारंवार तो नियमाने लोकांतिक देव होतो. आणि ते लोकांतिक देव 5व्या स्वर्गामध्ये कसे असतात? ब्रह्मचारी. म्हणजे इथं तीव्र ब्रह्मचर्याचे भाव केले तर तिथलं स्थान मिळालं आणि ते नियमाने एक भवाव तरी असतात. मग आता भाव कसे करायचे? मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचारीच राहणार. आहेत का भाव असे की मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारी राहणार? बघा आता काय जणांनी ब्रह्मचर्य घेतल्यावर खूप जणांच्या डोळ्यात पाणी येते. आम्ही चुकलो, संसारात पडलो, किंवा आमच्या मुलांना मुलींना आम्ही पाडलं, आमचं खूप चुकलं. मग आता आमच्यासाठी काही मार्ग आहे का? काही जणांनी विचारलं विहारात किंवा इथं आल्यावर पण. तर प्रत्येकाने प्रायश्चित्त म्हणून काय सांगितलं? ब्रह्मचर्याचं अयोग्य जे भाव केलेले असतात त्याचं प्रायश्चित्त म्हणून 60,000 नमोकार मंत्र म्हणायचे. जसं जमल तसं आपण म्हणायचं प्रायश्चित्त म्हणून. म्हणजे आपल्याला आता सुद्धा कायमचा ब्रह्मचर्य घ्यायला चान्स आहे आणि पुढच्या अनेक भवांमध्ये हे संस्कार आपल्याला असे तीव्र होणार की मोक्षाला जाईपर्यंत सगळी ब्रह्मचर्याची अनुभूता मिळणार. कारण जितके अब्रह्माचे भाव करतो तितकं काय आहे? दुःख आहे. माहित आहे ना? विशल्या पूर्वभावामध्ये कोण होती? अनंगसरा चक्रवर्तीची मुलगी आहे आणि एका विद्याधराने पाहिल्यावर तिला पळवलेलं आहे. आणि पळवल्यानंतर काय झालेलं की पत्नीला त्याने घरी घेऊन सोडलं आणि परत घरी तिला घेऊन गेला आणि पत्नीला शंका आली म्हणून ती मागोमाग बघायला आली काय करतात ते. आणि दिसलं हे दृश्य. तो परत पत्नीला घाबरून तिला लघुपर्णी विद्येच्या सहाय्याने काय करतो? जंगलात सोडतो आणि विचार करतो परत घेऊन जाऊ आपण ह्या जंगलात तिला. लघुपर्णी विद्या म्हणजे पॅराशूट. पूर्वी पण होतं पॅराशूट. आणि झालं ती तिथं उतरली खाली. ती तर घाबरून गेली. इतकं मोठं जंगल आहे, कुठंच काय जायला मार्ग दिसेना. शेवटी तिथंच ते एका झाडाखाली फळं खायची, पाणी प्यायची आणि आपलं ध्यान करत बसायची. परंतु ध्यान केलं तरी अनुभूती नाही. जप जाप वगैरे तिनं केलं आणि आता तिला लक्षात आलं आपलं आयुष्य अगदी थोड्याच दिवसाचं राहिलंय म्हटल्यावर तिने 100 फुटाची मर्यादा केली. आणि तेवढ्याच चक्रवर्तीचा मित्र तिथं आलेला आहे आणि तो तिला पाहिल्यावर म्हणतो तू इथं कशी? तुझ्या वडिलांना सांगतो चल माझ्यावर. ती म्हणते मी मर्यादा केली, मी येणार नाही आता. तो जाऊन वडिलांना आणतो. तोपर्यंत एका अजगराने तिला गिळायला सुरुवात केलेली आहे. ती बोट बाहेर हातात तोपर्यंत म्हणते तुम्ही ह्या प्राण्याला माझ्यासाठी मारू नका, मी तर संलेखना घेतलेली आहे, मला बाहेर काढलं तरी काही उपयोग नाही, तुम्ही ह्याला अभयदान द्या. हे ती सांगत आहे. त्यात प्राण गेले तर त्या अभयदानाचं फळ काय मिळालं? पुढच्या भवात तिच्या स्नानाचं पाणी सगळेजण वापरू लागले. कशासाठी? रोगाचं जे काही निमित्त आहे ते दूर होण्यासाठी. मग आता तिथं जेव्हा लक्ष्मणाला विद्या लागली आणि त्या युद्धभूमीवर तिला नेण्यात आलं आणि तिचा स्पर्श झाला की ती विद्या पळून गेली. पण जेव्हा तिचं लक्ष्मणाशी विवाह ठरला तर तिची ती विद्या संपली. काय लक्षात आलं? की तिनं फक्त आता लग्न करायचं हा विचार केला तर अभयदान संपलं. आली का कथा लक्षात? विवाह करण्याचा विचार आला तरी अभयदान संपलं. विचार विकृत झाले तर त्याचं फळ काय मिळालं का? ती विद्या तिला सोडून गेली. म्हणजे अभयदानाच्या विशेषात जी विशेषता मिळाली होती ती संपली. म्हणजे फक्त विचार केला तरी वृद्धी संपलेली आहे तिची. म्हणजे ह्यातनच कशात काय लक्षात घ्यायचं की आपण तर 24 तास पराचा विचार करतो आणि आपल्या आत्मविद्येला मुक्तो, अनुभूतीपासून दूर जातो. मग आपण अभयदान स्वतःला द्यायचंय की
करणार आणि एका क्रियेत 9 लाख जीवांची विराधना होते. पुरुषार्थ सिद्धी उपाय वाचा, त्यामध्ये हिंसा हिंसेच्या प्रकरणामध्ये सगळं खूप घेतलेलं आहे की कशी हिंसा असते, कशी अहिंसा असते आणि सगळ्या चरणानी योगामध्ये सांगितलं इतकी विराधना होते आणि इतक्यात असं जीवांची विराधना करून आपल्याला काही मिळत तर नाही. संस्कार मात्र बिघडले. म्हणून आता संस्कार इतका अनुभूतीचे करायचे की हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तर विकल्पाच्या भूमिकेत हे खोटे विचार सहज संपले आणि पदोपदी आपण आनंदाला प्राप्त होतो. म्हणून सम्यक दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी वस्तू व्यवस्था समजणे आवश्यक आहे. वस्तू व्यवस्था समजून भेदविज्ञान करून हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली तर प्रत्येक क्षणी आपल्याला निराकुलता भोगायला मिळते. म्हणजे असं जर आतमध्ये अंतर्मुख झालं तर शांती आहे आणि सारखं बाहेरच डोकत असतं ह्याचं काय झालं त्याचं काय झालं. प्रपंच म्हणजे काय माहित आहे ना, पराची पंचायत करायची. जो पराची पंचायत करतो तो प्रपंच. पाहिजे का प्रपंच? तर पराची पंचायत करून आपल्याला काहीच मिळत नाही. तेच मी परापासून भिन्न आहे हे भेद विज्ञान केलं तर आत्मानुभूतीला प्राप्त होतो. ही अनुभूतीची चव चाखली आणि चटक लागली तर सगळ्या संसाराचं काय होतं, वाटोळ होतं. मग आपण रोज कशासाठी येतो? संसार नीट करायसाठी येतो ऐकायला की संसार संपवण्यासाठी येतो? खूप जणांची दृष्टी अशी असते की धर्म करता संसार असो, म्हणून ते म्हणायचंच नाही धर्म करता संसार सुख. कारण धर्म करत संसारातलं सुख आम्हाला पाहिजे ही इच्छा असेल तर चुकलं. मी धर्म करून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होईल तरच मार्गस्थ आहे, अन्यथा नाही. म्हणून आतमध्ये आपली दृष्टी वळली तर ही बाहेरची विचित्र धारा संपली. म्हणून इतकं आता आपण दृढ निश्चय करायचंय की एक घाव 2 तुकडे, की मी माझ्यातच राहणार, पराची रुची करणार नाही, पराचा व्यामोह करणार नाही आणि मी माझ्यासाठी जगणार. मी असं केलं म्हणून दुसऱ्याला त्रास होतो काय होईल असा विचार करून आम्ही साधनेपासनं वंचित राहिलो तर आमचा हा भाव पण गेला. आणि ह्या भावात पुरुषार्थ केल्यानंतर पुढच्या भावात न करणं तसंच भेटणार. ते म्हणणार कशाला काय करायचंय धर्म, जाऊ दे संसार नीट करा. परत त्याच्या संस्काराने पुढचा भाव पण वाया, त्याचा पुढचा भाव पण वाया. म्हणजे कुठंच आपण पुरुषार्थ करू शकणार नाही. आणि आपल्याला मनुष्याचे जन्म मिळतात जसं पर्यायात 48 साधिक 2000 सागर जसं पर्यायाचा काळ आणि त्या 48 भावात जर पुरुषार्थ केला नाही आणि हा आपला 48वा असेल तर कुठं जाणार? परत निगोदात, माहेर घरी जाणार आपल्या. आणि निगोदात कसं आहे? एक श्वास में 18 बार. एका श्वासात 18 वेळा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं आणि तिथं काय आहे? अनंत अशांती. म्हणून आपल्या त्या माहेर घरी म्हणजे पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे तिथं जर जायचं नसेल तर आपण आत्ताच भेद विज्ञान इतकं दृढ करायचंय की मला माझ्यासाठी जगायचंय, ह्या आनंदासाठी जगायचंय. ही शांती महान शांती आहे. संसारात मी जी भोगली नाही ती मला मिळते आणि असं आतमध्ये सतत अंतर्मुख झालो तर आपण आत्ताच शांतीचं जीवन जगू शकतो. आज जेवताना कुठली शरीराची 24 तासाची क्रिया करताना जागरूक राहून करायचं. कशी जागरूकता ठेवायची? ते ज्ञेय आहे, मी न्यायक आहे, मी ह्यापासून अत्यंत भिन्न आहे. असं जर आपण ध्येय न्याय संबंध जाणून स्वतःला ध्येय बनून स्वतःमध्ये राहिलो तर परम शांतीला आत्ताच प्राप्त होणार. सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मित्रांनो, मी माझ्या या सर्व दोषांची मी द्रव्य नाही. तर द्रव्य म्हणजे काय घ्यायचं? स्वतःचं चैतन्य द्रव्य हे आपल्या जीवाचं विश्व. आणि बाहेरचं विश्व घेतलं तर 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात. मग कोणती 6 द्रव्य आहेत? जीव, उद्गल, धर्म, अधर्म,
आकाश आणि काल. काल आपण त्याची व्याख्या पाहिली होती, ज्याच्यामध्ये चेतना म्हणजे ज्ञान दर्शन आहे त्यास जीवद्रव्य म्हणतात. जे स्पर्श रस गंध वर्ण इत्यादी गुणांनी सहित असतं ते उद्गल द्रव्य. जे गमनास निमित्त असतं ते धर्मद्रव्य. जे थांबण्यास निमित्त असतं ते अधर्मद्रव्य. जे जागा देण्यास निमित्त असतं ते आकाशद्रव्य. आणि जे परिवर्तन चेंजेस होण्यामध्ये निमित्त असतं ते कालद्रव्य. म्हणजे बघा, द्रव्य कशाला म्हणायचं तर द्रव्य म्हणजे द्रवती गच्छती तान तान गुणपर्यायान. जो गुणपर्यायाला प्राप्त होतो त्याला म्हणायचं द्रव्य. मग आता गुण कसे असतात तर शाश्वत आणि पर्याय कशी असते चेंजेबल. म्हणजे शाश्वत राहून जे चेंजेबल असतं त्याला म्हणायचं द्रव्य. म्हणजे कायम राहून परिवर्तनशील असतं ते द्रव्य. मग बघा, द्रव्य हे जर आतलं द्रव्य समजलं तर बाहेरच्या द्रव्यासाठी आपण अनर्थ करणार नाही. बाहेरचं द्रव्य म्हणजे आता परिग्रह कसं आहे, चेतन अचेतन आणि मिश्र. जे सगळे लोक आहेत ते चेतन मध्ये आले. नंतर जे कपडे दागिने वगैरे ते सगळं अचेतन. आणि अलंकार सहित स्त्री वगैरे हे सगळं काय झालं मिश्र. मग जितकं आपण स्वभावाला जाणतो तितकं बाहेरच्या परिग्रहाची रुची सहजच संपते. कारण का तर जितकं आतलं वैभव आपल्याला समजलं इनर इस्टेट की मी भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही, हे जर लक्षात आलं तर बाहेरचं जडद्रव्य गोळा करायला जाणार नाही, बाहेरच्या गोष्टींसाठी हव्यास करणार नाही. म्हणजे जितकं आपण आतमध्ये चेतनेला चेतलं जाणलं तितकं आपोआपच काय झालं बहिरंग स्वभावाची रुची सहजच संपली. म्हणजे जितकं विभाव करतो तितकं दुःख आहे आणि जितकं आपण स्वभावात राहतो तितकं काय होतो आपण शांतीला प्राप्त होतो. म्हणजे आपण स्वभावाची साधना करण्यासाठी जर तत्पर राहिलो तर बाहेरचं सगळं जे काही आहे संयोग क्षणिक संयोग आहे, ऊन सावलीसारखा खेळ आहे. आता आहे म्हणेपर्यंत थोड्या वेळाने वियोगात रूपांतर होतं. मग त्या संयोगासाठी आपण किती धडपड करतो. असा आज मला जो संयोग मिळालाय सगळं अनुकूल आहे ते कायम राहावं. म्हणजे आपण कोणता गुण मानला नाही, द्रव्यत्व गुण मानला नाही. म्हणजे द्रव्यत्व गुणाचं काम कायम राहून परिवर्तनशील आहे आणि आपण म्हणतो ही पर्याय माझी कायमच राहावी, ह्या काहीच बदल होऊ नये. म्हणजे आपण कुटस्थ नित्य करायला चाललो तर द्रव्यत्व गुणाला आपण काय झालं तिलांजली दिली. पण असं आपण विचारात जरी द्रव्यत्व गुण सोडला पण वस्तू व्यवस्थेमध्ये कुणीही परिवर्तन करू शकत नाही. जी वस्तू व्यवस्था आहे ती कशी आहे अकाट्य, त्याला बदलण्यास इंद्र अहमिंद्र किंवा साक्षात जिनेंद्र सुद्धा समर्थ नाही. म्हणजे काय म्हटलंय जस जम्मी देशे, ज्याचं ज्या देशामध्ये ज्या विधानाने जी पर्याय होणार आहे तर त्या पर्यायाला कुणीच बदलू शकत नाही असं कार्तिकीय अनुप्रेक्षामध्ये सांगितलंय. मग तिथं त्यांनी सांगितलं इंद्र पण समर्थ नाही आणि जिनेंद्र समर्थ नाही. दोघं का घेतले तर जिनेंद्र वितराग आहेत ते बदलणार नाहीत, पण इंद्रामध्ये सामर्थ्य तो बदलेल अशी कुणाला शंका येईल तर त्याचंही खंडन करण्यासाठी सांगितलं की इंद्र सुद्धा नियमित पर्यायाला बदलू शकत नाही. म्हणजे ज्या वेळेस जी पर्याय होणार आहे त्यावेळेस ती पर्याय होते, त्याला मागं पुढं कोणीही करू शकत नाही. मग बघा आपल्याला एखाद्या नाटकामध्ये एखादं दृश्य दाखवायचंय तर ते दृश्य दाखवायचंय गबाळायचं, ते नियोजित असतं की अनियोजित असतं? नियोजित असतं. म्हणजे जरी तिथं असं सगळं कचरा पडलाय, काही असं घाण दाखवायचंय किंवा गबाळ अव्यवस्थित दाखवायचंय तर ते दृश्य सुद्धा नियोजित आहे. म्हणजे ते सुद्धा क्रमनियमित पर्यायाप्रमाणे कसं आहे अनियोजित नाही, म्हणजे नियोजितच आहे. मग तसं आता आपण ह्या हॉलमध्ये बसणार वगैरे महावीरांच्या ज्ञानामध्ये केव्हा झळकलं होतं? हजारो वर्षापूर्वी झळकलं होतं. आपण काय म्हणतो
अचानक असं झालं, अचानक इकडे येणं केलं, अचानक हे सगळं जुळून आलं, अचानक ऍक्सिडेंट सुद्धा ऍक्सिडेंटली घडत नाही, तर सगळं सुनियोजित आहे. म्हणून आपल्या कल्पनेप्रमाणे झालं नाही म्हणून आपण म्हणतो अनियोजित आहे किंवा वेगळं झालं. पण वास्तविक पाहता जे केवलींच्या ज्ञानात जसं झळकलं तसंच होतं. मग कुणी म्हणेल क्रमनियमित पर्यायामध्ये फक्त दैवच घ्यायचं, जसं होणार आहे तसं होणार. तर असंही नाही, पुरुषार्थ आहे ना त्याच्याबरोबर. किताब आपण आलो 100% दैव आहे आणि पुरुषार्थ किती आहे? 100%. म्हणजे आपण येण्याचा विचार केला हा आपला पुरुषार्थ आणि अशी आपली पर्याय घडणार होती हे दैव. मग ऍट ए टाइम दैव पण आहे आणि पुरुषार्थ पण आहे, दोन्ही पण 100% आहे. मग हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण क्रमनियमित पर्यायाचा स्वीकार करणार. मग जे होणार आहे क्रमनियमित ते होणार. हे निगेटिव्ह कथन आहे, तिकडे लक्ष देऊ नको. आणि पॉझिटिव्ह कथन काय? मी न्यायक स्वभावी आहे, स्वभावाला जाणा. मग अशा रीतीने आपण आपल्या स्वभावाला जाणू लागलो तर आपल्याला खरी क्रमनियमित पर्याय कळाली. आता जे होणार आहे ते होणार आहे एवढं फक्त आपण बडबडत बसलो, पण हा मी चिदानंद म्हणून अनुभूती घेतली नाही तर आपण स्वतःला जाणलं नाही तर ह्या तत्वज्ञानाचा आपल्याला उपयोग होणार नाही. आणि पहा कसं असतं की प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःवर न्याय करतोय की अन्याय करतोय हे पण पाहायचं. सकाळपासून आतापर्यंत खाणं पिणं मौज मजा केली, स्वतःवर न्याय केला की अन्याय केला? न्याय म्हणजे निअय, निश्चयाने स्वतःला जाणणं हा झाला न्याय. म्हणजे स्वतःच्या ज्ञानानुसार परिवर्तन करणं हा झाला न्याय. आणि स्वतःला जाणलं नाही तर तो काय झाला? आपला स्वतःवर केलेला अन्याय. लौकिकात जरा अन्याय झाला तर आपण काय म्हणतो? वी वॉन्ट जस्टिस, म्हणजे आम्हाला न्याय द्या. तिथं आपल्याला न्याय पाहिजे, परंतु स्वतःला आपण 24 तासात नाही एक क्षणभर पण जाणलं नाही आजपर्यंत स्वतःवर केलेला खूप मोठा अन्याय आहे. मग हा अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला वस्तू व्यवस्था समजणं आवश्यक आहे की 6 द्रव्य उत्पाद वे ध्रुव. उत्पाद कशाला म्हणायचं? वस्तूची नवी अवस्था उत्पन्न होणं याला म्हणायचं उत्पाद. आपण बोलायचं म्हणजे आपल्या तोंडात शब्द बसतात. वस्तूची नवीन अवस्था उत्पन्न होणं यास उत्पाद म्हणतात. वस्तूची जुनी अवस्था नष्ट होणं व्यय आहे. आणि उत्पाद व्यय होत असताना वस्तू कायम आहे ते ध्रुव आहे. मग पहा आता बोट सरळ होतं, वक्र केलं, सरळ अवस्थेचा व्यय झाला, वक्र अवस्थेचा उत्पाद झाला. दोन्ही अवस्थेमध्ये बोटाचे परमाणु कसे आहेत? कायम. हे उदाहरण स्थूल आहे. आपल्याला रोज दुपारी 3 वाजता टीव्ही पाहायची सवय होती, त्या विचाराचा व्यय झाला. सगळे प्रामाणिक आहेत. मग त्या विचाराचा व्यय झाला. आता प्रवचनला जायचा ह्या विचाराचा उत्पाद झाला. आणि दोन्ही अवस्थेमध्ये जाणणारा जीव कायमच आहे, त्याला म्हणायचं ध्रुव. त्याच्यानंतर आता आपल्याला कळालं की आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे. मग आता शरीरासाठी नवीन साडी घ्यायची ठरवली होती, पण आपल्याला कळलं की जितकं परिग्रह वाढवतो तितकं पापभाव झाले आणि त्या पापभावाने बहुआरंभ बहुपरिग्रहाने नरकाचं आयुष्य बांधतो आणि उद्या जाऊन घेणार होतं ते आज कॅन्सल झालं. मग आधी घ्यायचा विचार होता त्या विचाराचा व्यय झाला, आता कॅन्सल केलं ह्या विचाराचा उत्पाद झाला. आणि दोन्ही अवस्थेमध्ये जाणणारा जीव कायम आहे, हे झालं ध्रुव. त्याच्यानंतर आता दागिने घालून खूप नटाव वाटत होतो आणि दशलक्षणमध्ये तसंच करत होतो, अगदी त्या पोळाच्या बैलासारखं सजून सजून जात होतो. पण आता लक्षात आलं की जितकं दागिने घालतो तितकं काय म्हणतात प्रवचनात आपल्याला? शाणं म्हणतात, वेडं म्हणतात, वेडं म्हणतात. आणि जितकं दागिने घालतो, म्हणजे दागिने म्हणजे कुठल्या जीवाचं प्रेत आहे? पृथ्वी काही जीवाचं प्रेत आहे. मग ते प्रेत घालून मी फार मोठी सजले असं वाटत होतं, त्या विचाराचा आज काय झाला? व्यय झाला. आता आपण आत्म्याला जाणून साधक रूपाने जगायचं ह्या विचाराचा काय झाला? उत्पाद झाला. आणि दोन्ही अवस्थेमध्ये जाणणारा जीव कॉन्स्टंट आहे.
आहे. हे काय लक्षात आलं? ध्रुव. म्हणजे बघा आपल्या आतमध्ये वैचारिक क्रांती करायची. आपण क्रांती कुठं करतोय? बाहेरून सगळ्यांचे ड्रेस सारखे केले, बाहेरून वेशभूषा केली, बाहेर अप टू डेट राहिलो, पण ती क्रांती नाहीये. आत विचारामध्ये भेद विज्ञान झालं की मी शरीरापासून अत्यंत अत्यंत भिन्न आहे. किती अत्यंत लावायचे तेवढे लावा, म्हणजे आपलं शरीर कधी होत नाही, आपण शरीराचे कधी होत नाही. मग ज्या शरीरासाठी आपण इतकी पापं करतो ते शरीर आपलं नाही हे लक्षात आल्यावर शरीरासाठी हौसमौस करण्याचा विचार काय झाला? आता मी न्यायक राहणार ह्या विचाराचा उत्पाद. आणि दोन्ही अवस्थेमध्ये जाणणारा जीव काय? अनुभूती घेतली, अतिंद्रिय आनंद प्रगट झाला, दुःखाची अवस्था वेळ झाली, आनंदाची अवस्था उत्पन्न झाली. आणि दोन्ही अवस्थेमध्ये आनंद गुण ध्रुव आहे, कायम आहे. त्याच्यानंतर सम्यक दर्शन झाल्यावर मिथ्या दर्शनाचा वेळ झाला, सम्यक दर्शनाचा उत्पाद झाला. आणि दोन्ही अवस्थेमध्ये जाणणारा जीव कायम आहे. म्हणजे बघा असं जर आपण चिंतनशील झालो तर आज सकाळी सांगितलं होतं की जेवताना सुद्धा भेद विज्ञान करायचंय की मी जेवणारा नाही जाणणार आहे. तुम्हाला आलं का लक्षात? जेवताना मी जेवणारा नाही जाणणारा आहे. किती सोपं सांगितलंय का? आणि जर लक्षात राहिलं नाही तर एक तिथं स्वयंपाकघरात एवढा बोर्ड लिहून ठेवायचा की मी अनशन स्वभावी आहे, खाणे माझा स्वभाव नाही, जाणणे माझा स्वभाव आहे. मग असं जर आपल्याला लक्षात नाही राहिलं, लिहून ठेवून सुद्धा आपण त्यावेळेस जागृत झालो तरी चांगलं आहे. काहीतरी दुसरं लिहिलेलं असतं, काहीतरी घरामध्ये नटनट्यांचे कॅलेंडर लावलेले असतात. मग त्यापेक्षा अशी वाक्य प्रत्येक रूममध्ये लिहून ठेवायची. आणि त्यातनं काय होणार? ते वाक्य पाहून आपण स्वतःकडे गेलो तर आत्ताच आपण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होणार. म्हणजे खूप सोपा आहे धर्म, फक्त आपण त्याचं स्वरूप समजत नाही. त्यामुळे आपण धर्मापासून अनुभूतीपासून दूर राहतो आणि परत परत या गतीतनं त्या गतीत फिरतो. म्हणून एका भजनामध्ये म्हटलंय की नाही की जिया कवत घुमेगा संसार माम, चलो चालो न चेतन दरबार माम. जिया कवत घुमेगा संसार माम, चलो चालो न चेतन दरबार माम. अनादि काल से घूम रहा है, अनादि काल से घूम रहा है, पर में तू सुख को खोज रहा है, पर में तू सुख को खोज रहा है. जहाँ सुख का नहीं है ठिकाना, चलो चालो न चेतन दरबार माम. जिया कवत घूमेगा संसार माम, चलो चालो न चेतन दरबार माम. तर कुठल्या दरबारात जायचंय आपल्याला? आपल्या चैतन्य दरबारात. ह्या आपण संसारात किती फिरणार? मला म्हणायचं, आपण दुसऱ्याला म्हणायचं ना, तर स्वतःला म्हणायचं ना किती फिरायचं बास झालं. आतला चैतन्य दरबार भरलेला आहे, अनंत गुण उपस्थित आहेत सभासद रूपाने. आणि अशा आपल्या चैतन्य स्वरूपाला जाणलं तर आपण त्या विभावात अडकायला जात नाही. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आपल्या चेतनेला चेतलं, जाणलं तर आपण काय होतो? निराकुलतेला प्राप्त होतो. पहा ती कथा माहित आहे ना, शील कलश. ती कुणाची कथा आहे? ती मनोरमा. मनोरमाचं काय झालेलं होतं? ती विवाहाला योग्य झाली म्हटल्यानंतर वडिलांनी एका पुरोहिताला काय दिलेलं होतं की खूप करोडो रुपयांचा हार दिलेला आहे आणि सांगितलं जो ह्या हाराची किंमत व्यवस्थित करेल त्याच्याकडे आपली मुलगी द्यायची. आणि तो असंच फिरत फिरत एका नगरात गेला
आणि नगरात गेल्यानंतर तर काय घटना घडली की त्या नगरामध्ये एका सेठजींना तो दाखवला आणि दाखवल्यावर त्यांनी त्याची किंमत काय केली, बरोबर तर केली, परंतु आत नेला आणि दुसरा तसलाच हार आणून दिला. आणि असा हार आणून दिल्यानंतर घटना काय घडली आता की त्याला लगेच तो नकली हार ओळखू पण आलेला आहे. पण आता किती त्याने ओरडलं, काय झालं तरी तो सेठजी लक्ष द्यायला तयार नाही. आता त्याला सुचेना काय करावं. तो इतका दुःखी झाला, राजाकडे गेला आणि राजा म्हणतो आता ह्यातून सुद्धा मार्ग कसा काढायचा, काही राजाला पण समजेना. आणि राजाला समजेना म्हटल्यानंतर कुणीतरी मंत्र्याने सुचवलं, आपल्या गावामध्ये एक सेठी पुत्र आहे, तो खूप हुशार आहे आणि तोच ह्यातनं मार्ग काढेल. मग त्याचे वडील असतात तिथं, पण तो असा येणार नाही म्हणून सांगितलं. त्याला तुम्ही खूप सन्मानाने बोलवा, तरच तो येईल. आणि सगळ्यांना सन्मानाने बोलवण्यासाठी पाठवलं, तर तिथं गेलं तर घरामध्ये राज दरबारापेक्षा विशेष रूपाने सजवलेला दरबार भरलेला असतो. आणि असा जो दरबार भरलेला आहे, तर त्या दरबारामध्ये तो सुखानंद विराजमान आहे. मग जो तिथं विराजमान आहे त्याला आता काय केलं की या सगळ्यांनी जाऊन सांगितलं, असं असं तुम्हाला राजाने आठवण केली. ठीक आहे म्हणून, आणि ठीक आहे म्हणून त्यांनी काय केलं की लगेचच जायचं कबूल पण केलं आणि निघाला तो. पण निघण्याच्या आधी कशासाठी बोलवलंय हे सगळं समजून घेतलं. तर असा हार बदलला गेला आहे हे लक्षात आलं की त्यांनी काय केलं, दासीला त्या सेठजींच्या घरी पाठवलं आणि सांगितलं सेठजींचे प्राण धोक्यात आहेत, तो हार तत्काळ द्या. तर ती म्हणते मी त्यांच्या आज्ञेशिवाय कशी काय देणार. म्हणजे आता हार आहे एवढं तरी काय झालं, निश्चित झालं. मग आता तो पुढच्या कामाला लागला, राज दरबारात पोहोचला आणि सेठजींना तिथंच रोखून ठेवलंय आणि त्यांची काय मुद्रा वगैरे अंगठी वगैरे पाठवून दिली. आणि अशा रीतीने काय केलं, कावेबाजपणाने त्यांच्याकडनं तो हार आणला गेला. मग पहा की आता त्या हाराची किंमत त्या सुखानंद आणि त्याच्या वडिलांनी व्यवस्थित केली. संकटातनं पुरोहित तर निघाला बाहेर आणि तो विचार करतो, मग आता हा हार ह्यांना देऊन टाकायचा आणि इथंच मुलीचं नक्की करायचं. मनोरमेचं नक्की पण झालं. आणि नक्की झाल्यानंतर काय झालं, आता लगेच विवाह पण झाला. आणि विवाह झाल्यानंतर एके दिवशी जिन मंदिरात जात असताना राजकुमाराने तिला पाहिलं आणि तो इतका आसक्त झालेला आहे आणि त्याने एका दूतीला पण पाठवलं कशासाठी, तिचं मन वळवण्यासाठी. तर ती दूती आल्यानंतर तिचा अभिप्राय समजल्यावर मनोरमेने चाबूक घेतलं आणि तिला मारायला सुरुवात केली. आणि ती कसा बसा आपला जीव त्यातनं सोडून घेते आणि धावत राजपुत्राला सांगते, तिचा विचार सुद्धा तुम्ही करू नका म्हणून सांगते. आणि झालं तिकडे हे सगळं असं झाल्यानंतर ती दूती मात्र खूप चिडलेली की आता हिचं उत्तर मी कधीतरी काढणारच आहे. आणि एके दिवशी त्या सासूला जाऊन काय म्हणते, तुमची सून कसली आहे, ती रोज राजपुत्राकडे येत असते, तुम्हाला माहित आहे का. आता बायका म्हणजे काय लगेचच कच्च्या कानाच्या, खरं समजलं आणि पतीला सांगितलं. पतीने पण लगेचच काही शहानिशा केली नाही. काय केलं, तिला लगेच कुठं नेऊन सोडलं, अशा वनामध्ये जंगलामध्ये की जिथं कुणीही माणूस भेटणार नाही. आणि तिथं गेल्यानंतर तो नेणारा जो सारखे तो म्हणतो की मला माफ करा, तुमच्यावर हा अन्याय झाला, मला माहित आहे हे सगळं, पण मी काही करू शकत नाही, मला आज्ञा पाळावी लागते. आणि तिथं सोडल्यानंतर ती सुरुवातीला खूप शोक करते पण लगेच सावध होते आणि आपलं ध्यान वगैरे करू लागते आणि शील व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करते. तिथेही तिला अनेक संकट आले आणि हा कुठे गेलेला असतो, सुखानंद व्यापाराला गेलेला असतो, तो परत आला आणि त्याला ही घटना समजल्यावर तो घरातच मी राहणार नाही म्हणून निघून गेला आणि शोधत निघाला. नेमकं त्या जंगलात तिचे मामा आलेले असतात आणि त्यांना हे समजल्यावर त्यांनी तिला आपल्या घरी नेलेलं आहे
आणि तिथं हा सुखानंद सहज पोचलेला आहे. चौकशी करताना तिथं हे समजलं की तो तिथं थांबला. पण ती म्हणते जोपर्यंत माझ्या शिलाचा शहानिशा होत नाही तोपर्यंत मी कुणाशी संपर्क करणार नाही. म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया कशा असतात बघा, विरक्त, की पती भेटला तरी सुद्धा ती म्हणते की मी जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत ब्रह्मचारी झाला. नंतर वडील पण आता मुलाला शोधत निघाले, ते पण नेमके तिथं आले आणि तो म्हणतो वडील आले त्यांना जीव घाल. तर ती म्हणते माझ्यावर कलंक आहे आणि माझं शील व्यवस्थित ते सगळे म्हणतात, मी त्यांना जीव घालू शकत नाही. मग त्या सुखानंदाने स्वतःच स्वयंपाक करून वडिलांना जीव घातलं आणि त्याच्यानंतर तिला आणलंय का, पण नगरात आलं तर ती म्हणते मी घरी येणार, जोपर्यंत शिलाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी वेगळंच राहणार. आणि नेमकं तिथं सगळी दारं कुणीतरी देवाने तिथल्या नगरदेवता असतात त्यांनी बंद केली आणि मग राजा सगळ्यांकडनं प्रयत्न करतो, काही उपाय होत नाही. मग शेवटी तिला जाऊन बोलवलं आणि तिनं नुसता पाय लावला की दारं सगळी उघडली. आणि तरी सुद्धा तिने एक हुशारी केली की म्हणाली सगळी दारं मी उघडणार नाही. आपल्या राज्यात अजून कोण शिलवती असेल ती असं म्हणाली की मी होते म्हणून एक दरवाजा बंदच ठेवून टाकला आणि तिला चान्स राहू देत म्हणून ते तसंच ठेवलं. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना लक्षात आलं की तिचं शील व्यवस्थित आहे. म्हणजे बघा की शील खूप महत्वाचं आहे. परपुरुषाचा स्वप्नामध्ये सुद्धा विचार करायचा नाही. आणि हे शील केव्हा प्रगट होतं, जर आम्ही आत्मस्वरूपाला जाणलं तर हे शील प्रगट होतं. म्हणजे ज्ञानाने ज्ञानात राहिलं तर ज्ञानाचं सुशील आणि ज्ञान ज्ञेयामध्ये आसक्त झालं तर ज्ञानाचं कुशील. म्हणजे त्यातनं काय लक्षात येतं की ज्ञानाचं शील सांभाळलं तर चारित्र्याचं शील सांभाळलं जातं आणि ज्ञान ज्ञेयामध्ये भटकत गेलं की चारित्र्यात घसरायला वेळ लागत नाही. म्हणजे यातनंच आपल्याला लक्षात घ्यायचंय की प्रत्येक क्षणी आपण न्यायक राहण्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून जे आपला पती किंवा पत्नी असतील ते सोडून बाकी सगळे आपल्याला कसे आहेत, माता भगिनी किंवा पिता भावाप्रमाणे आहेत. असं जर आपण सुशील व्यवस्थित शील पाळलं तर आपल्याला ह्या भवात पण शांती आहे आणि पुढच्या भवात पण शांती आहे. आणि जर आपण आता कुशीलच झालं तर आताही गैरपिते झालं आणि पुढे पण आपलं जीवन उद्ध्वस्त झालं. म्हणून प्रत्येक क्षणी आपण ज्ञानात राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्ञानाने ज्ञानाला जाणलं आणि हे केव्हा होणार आहे आपण पाहिलं, उत्पाद वे ध्रुव. उत्पाद वेळात अडकलो तर कुशील आणि ध्रुव स्वभावाला जाणून अनंत गुणांचा पिंड असा निज भगवान आत्मा आपल्या दृष्टीमध्ये आला तर ते ज्ञानाचा शीलवानपणा प्रगट झाला. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य प्रगट झालं. म्हणून आपल्याला इथं प्रगती कुठं करायची आहे, आतमध्ये प्रगती करायची. पण आपण करत असतो कुठं प्रगती, बाहेर, आणि त्यामुळे आपलं जीवन कधीच सुधारत नाही. म्हणून कसं आता प्रतिक्रमण करायचंय की मी आता मोक्षाला जाईपर्यंत जे आतापर्यंत केलेले कामुकतेचे भाव आहेत ते निच्छामे दुःखडम आणि मोक्षाला जाईपर्यंत मी आता कसं राहणार, एक स्वभाव ब्रह्मस्वरूपातच चरण करणार. म्हणून आता सांगतो एकच करायचंय प्रतिक्रमण सगळ्यांना करा. भो प्रभू आम्ही आजपर्यंत जे जे विभावाचे संस्कार केले, ब्रह्मचर्याच्या अयोग्य भाव केले, कामुकतेचे भाव केले, कुदेव कुगुरु कुशास्त्राची रुची केली, त्यांना मानलं किंवा जे जे पाच इंद्रियांच्या भोगाचे रुचीचे भाव केले, त्या सगळ्या खोट्या विचारांबद्दल मनपूर्वक पश्चाताप करून क्षमा मागत आली. माझे दोष मिथ्या होऊन मी माझ्यामध्ये राहो त्याबद्दल प्रायश्चित्त मागत आहे. आणि
स्वभावाला जाणून हे अनुष्ठान करायचं. म्हणजे बघा इतका फरक पडतो. ह्या भावात तर होईलच, पण हे संस्कार जागृत झाले तर पुढच्या भावांमध्ये सुद्धा विभावाची रुची होणार नाही. आपल्याला कशी रुची असते, दिवा स्वप्न पाहत असतो, मी असं लग्न करेन, असं पोरं सांभाळेन, असं करेन, करत होतो ना दिवा स्वप्न लहानपणी. हो म्हणलं बघा का ती दिवा स्वप्न झाली तर भेद विज्ञान नसल्यामुळे. आता भेद विज्ञान झाल्यानंतर हा प्रयोग करून बघायचा. आणि आम्ही केलाय खूप जणांना हा प्रयोग, की त्यांनी हे प्रतिक्रमण करून स्वतःचं अनुष्ठान करायला सुरुवात केली की त्यांचा राजमार्ग काय झाला, खुल्ला झाला. आणि आपल्याला जर खरोखर ब्रह्मचारी राहायचं असेल तर करा अनुष्ठान. नाहीतर आतमध्ये आपण भाव ठेवायचे की संसार किती छान आहे, पोरबाळ छान आहे, पण वरून विचार करायला बसलो तर हे बोगस अनुष्ठान केलं तर काही उपयोग नाही. मग आतून रुची काय व्हायला पाहिजे, मी भगवान आत्मा आहे, भग म्हणजे ज्ञान, मी माझ्या ज्ञानाच्या थाटात राहिलो तर मला दुर्दशा होणार नाही. आणि मी नेयात अडकलोय, सगळं विश्व ज्ञेय पती समोर आले तर आपण कसं राहायचं, आपण ते आपल्याला कोणीही लागत नाही. जीवाला शरीराचं नातं असेल पण जीवाचं नातं नाही, ते ज्ञेय मी न्याय काय. म्हणून संकट काय येतं तर आपण त्या रुची घेऊन आसक्ती करतो म्हणून संकट आले. तर एकांनी वक्त्यांनी त्यांच्या पुस्तकात घडवलंय की अपरिचितासारखं राहायला शिकायचं. आज घरी गेलो, जे समोर येतील त्यांच्याशी कसं राहायचं, आता अपरिचितासारखं. काय होईल, संसार वाढेल की संपेल, संपेल एवढं पण कळतंय. मग आज प्रयोग करून उद्या आपला काय झाला तो प्रॅक्टिकलचा इफेक्ट सांगायचा. म्हणजे जितका आपण न्यायक 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 राहतो तितकं काय झालं, शांती आहे. आणि जितकं आपण दुसऱ्याला आसक्त करायला गेलो किंवा आपण आसक्ती केली तिथंच धोका निर्माण झाला. म्हणून एका भजनात म्हणलं ना, यह जग धोके की ठाणी. म्हणजे हे संपूर्ण जग धोक्याचं स्थान आहे. तिथं लिहिलेलं असतं जास्त वेग घेऊन चाललो तर तिथं वळण आहे, अपघात होतात, वेगाची नशा जीवनाची दुर्दशा. मग आता हेच वाक्य अध्यात्म रूपाने घडवायचं. मोहाचा वेग, अनुराग करण्याचा वेग आणि द्वेषाचा वेग, अवैध भाव करण्याचा वेग. किती वेग असतो, लहान बाळाला आपल्याला उचलून घ्यायचा, ते आपल्या हातातून निष्ठून पाहत आहे तरी आपण त्याला काय करतो, घेऊन पकडून ठेवतो. वेगाची नशा. आणि ते आपल्याला लाख मारून निसटून जातात. शेवटी आपण म्हणतो किती मला घ्यायचं होतं त्याने असं केलं, बघ लाख मार, अपमान वाटतो. मग त्या मोहाच्या नशेनेच आमचं काय झालंय, जीवन व्यर्थ चाललेलं आहे. किंवा आता विचार येतो आज जाऊन पैसे मिळवायचे, खूप पैसे घरामध्ये, आता जन्मभर कमवलं नाही तरी चालतंय, पण तो एक वेग आहे की मला पैसे मिळवायचे. त्या वेगाची नशा आपल्या संपूर्ण विचारांमध्ये दुर्दशा करते. कारण सारखं डोक्यात काय खेळत असतं, स्वप्नात सुद्धा गिराईक आलं, लाख रुपयाचा फायदा होणार होता आणि तेवढ्यात पत्नी म्हणाली, आम्हाला जायचं ना तुम्हाला प्रवचनला. इतका राग आला त्या शास्त्राचा आम्हाचा आणि पत्नीचा. जाग आल्यामुळे लाख रुपये बुडले. बुडले काय ते खरे मिळणार होते का. म्हणजे स्वप्नात सुद्धा ध्यान काय चाललंय, आर्त ध्यान की रौद्र ध्यान. रौद्र ध्यान चाललंय कुठलं, परिक्रमानंद रौद्र ध्यान. आर्त ध्यान म्हणजे पीडा, पीडा म्हणजे थोडं दुःख आहे, पण रौद्र ध्यानाला म्हटलं मौज, माओज, जिथं आत्म्याचं तेज, मा म्हणजे हिंदेला प्राप्त होतं त्याला म्हटलं मौज. आर्त ध्यानाची पीडा पाहिजे की रौद्र ध्यानाची मौज पाहिजे, आपली चॉईस करायची. दोन्ही पण नको. माझं तिसरं राहिलं काय, धर्मध्यान. मग धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव, धर्मे भवम धर्म्य ध्यानम. जो धर्म म्हणजे वस्तू स्वभावात राहतो त्याला म्हणायचं धर्म्य ध्यान. मग असं जर आपण आपल्या वस्तू स्वरूपाला जाणून आतमध्ये अनुभूतीचं वेदन करू लागलो तर जीवनात हरित क्रांती म्हणजे एव्हरग्रीन, म्हणजे सारखा आपला उपयोगात लावला की आपल्याला आनंद मिळाला. परत बाहेर गेलो होरपळ, बघा तिथं आता मेचं रणरणतं ऊन आहे, पाय रस्त्यावर ठेवायचं म्हटलं की चटके बसतात.